तुमच्या घरात देखील लक्ष्मीचा वास नाहीये? मित्रांनो, जीवनाशी संबंधित सर्व आनंद मिळविण्यासाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो. हेच कारण आहे की प्रत्येक व्यक्ती धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करते, परंतु कधीकधी आपल्याला माहीत किंवा अजाणतेपणाने काही चुका होतात, ज्यामुळे संतप्त झाल्यानंतर आई लक्ष्मी आपले घर सोडते. घराशी संबंधित वास्तुदोषच कोणत्याही घरातून धनदेवतेच्या निघून जाण्याचे एक मोठे कारण असते असे नाही. अन्यही काही कारणे असतात. आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही सवयीसुद्धा यासाठी जबाबदार आहेत. आपल्या हातून घडणाऱ्या मोठ्या चुका कोणत्या आहेत? ज्या चुकांमुळे आपल्या घरापासून माता लक्ष्मी बऱ्याचदा दूर जाते. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचे आगमन होते. अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि तो त्वरित दूर करा. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशांची आवक सुरू इच्छित असाल तर नेहमीच घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. असे मानले जाते की जेथे स्वच्छता असते तेथेच माता लक्ष्मी वास्तव्य करतात. अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्यांचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केली जाते, त्या घरातून लक्ष्मी रागाने निघून जाते. अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच संपत्ती व धनधान्याने समृद्ध हवे असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करावी. यासाठी तुम्हाला पूजाघराच्या शुद्धतेकडे आणि पूजाघराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घरात कमळावर बसलेल्या देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला ठेवा. नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा. जे लोक मंदिराच्या पवित्रतेकडे लक्ष देत नाहीत, जे लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करीत नाहीत, त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते. तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा. जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात, म्हणजेच अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात, तेथे माता लक्ष्मी रागाच्या भरात निघून जाते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथरुणावर बसून जेवू नका. कधीही रात्री आपले नखे किंवा केस कापू नका. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका, कारण तिच्या पूजेमध्ये ही फुले अर्पण करण्यास मनाई आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाचे फूल अर्पण करा. जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खालील भागात पूजाघर बनवले असेल तर धनदेवता आपल्यावर निश्चित नाराज होऊन घर सोडून जाते.